महाराष्ट्र के औद्योगिक व्यापारियों और नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र से जुड़ी संगठनों ने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग MERC द्वारा 25 जून 2025 को जारी किए गए दर पुनर्वालोकन आदेश पर तीव्र नाराजगी जताई है। व्यापारियों का कहना है कि यह आदेश उद्योगों को कमजोर करने वाला, निवेश को हतोत्साहित करने वाला और नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र के लिए घातक साबित होगा। इससे राज्य का समूचा व्यवसायिक वातावरण प्रभावित होगा। व्यापारियों और सोलर एसोसिएशन ने साफ मांग की है कि 25 जून 2025 का आदेश तुरंत रद्द किया जाए, 28 मार्च 2025 का पुराना आदेश पुनः लागू किया जाए और ऊर्जा के लिए बैंकिंग और नेट मॉनिटरिंग की सुविधा फिर से शुरू की जाए। ओपन एक्सेस की प्रक्रिया को सरल और तेज किया जाए। इन्हीं मांगों को लेकर आज सोलर एसोसिएशन और अन्य व्यापारिक संगठनों द्वारा जिला कलेक्टर कार्यालय के सामने जोरदार धरना आंदोलन किया गया। त्यांचा विरोध चालू जे आहे त्याचा पूर्ण आमचा पाठिंबा आहे, पूर्ण व्यापारी महासंघटनाचा। आणि याच्यात व्यापाऱ्यांचं नुकसान आहे। आम्ही एवढे करोडो रुपये लावून, आम्ही लाखो रुपये लावून आम्ही सोलर लावतो, कशासाठी लावतो? आपल्या व्यापाऱ्यांचा आपलं बिल, लाईट बिल कमी यावं, आपल्या व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा। व्यापारी मॅक्सिमम फायदा करतो। व्यापाऱ्याचा इतर व्यापाऱ्यांना भरपूर आम्हाला भूर्दंड आहे, दंड आहे। आम्हाला वाटते बसायला या निमित्तानं कमीत कमी आमचा व्यापारावर काही चांगला परिणाम होईल, आमचं बिल कमी येईल म्हणून आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आम्ही सोलर लावले आहेत। मोठे आम्ही शोरूम सगळ्यांनी लावलेले आहेत। काय फायदा आहे सोलर लावून? तर सरकारनं जर असा नियम काढला, आमचं बिल जर वाढून परत आलं तर उपयोग काय? आम्ही बिल कमी येण्याकरता सगळं भांडतोय, आम्ही साठी एवढा खर्च करतोय आणि याचा उपयोग काय? म्हणून या सर्व गोष्टीसाठी आमचा पूर्ण मर्चंट असोसिएशन तर्फे पूर्ण विरोध आहे। आमचे सर्व संपूर्ण व्यापारी, आमचे 42 संघटना आहेत नांदेडमध्ये, त्या सर्वांतर्फे मी असं जाहीर करतो की आमच्या संघटनेसाठी आणि सोलरसाठी पूर्ण आम्ही विरोध करायला तयार आहे, की वेळ पडता आंदोलन करायला तयार आहे। MERC म्हणजे वीज नियामक मंडळ यांनी एक रूल 25 जून रोजी आपल्या सगळ्या उद्योगधंद्यावर अप्लाय केला आहे की जेणेकरून ज्यांचे लाईट बिल हे 25 ते 30% वाढ होणार आहे आणि त्याचा फटका सगळ्या उद्योगधंद्यावर बसणार आहे। पहिलेच उद्योगधंदे आपले कॉम्पिटिशन मध्ये चालू आहेत आणि त्यामुळे त्यांना अजून फटका हे एक्स्ट्रा MSEDCL ना किंवा MERC नी झटका दिलेला आहे। त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत आणि तो विरोध करत आहोत। त्या रूल असा आहे की 10 किलोवॅटच्या वर TOD बिलिंग लागू होणार आहे आणि 20 किलोवॅटच्या वर KVH बिलिंग लागू होणार आहे आणि TODचा जो टाइम 4 घंट्याचा होता तो 7 घंट्याचा करण्यात आला। त्यामुळे हे जुलमी कायद्याच्या विरोधात आम्ही हा विरोध दर्शवत आहोत आणि आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत। मी अध्यक्ष नांदेडचा आहे। आजचा इथे जमण्याचा प्रमुख उद्देश आहे की सरकारनं 30 जून 2025 रोजी एक नोटिफिकेशन काढलं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं, पॅरलल एंट्री फॉर रजिस्ट्रेशन ऑफ BHMS डॉक्टर्स। आमचं असं मत आहे की होमिओपॅथी डॉक्टरांची वेगळी काउन्सिल आहे आणि ती त्यांची रेग्युलेटरी बॉडी आहे आणि त्यामध्ये त्यांची नोंदणी व्हावी आणि त्यांचा कार्यभार त्यामधूनच व्हावा। आमच्या काउन्सिलमध्ये त्यांचं रेग्युलेशन होता कामा नये। आमचं असं मत आहे, रुग्ण हेतू लक्षात ठेवून ज्या विषयामध्ये जो डॉक्टर तज्ज्ञ आहे, जी पॅथी तज्ज्ञ, आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो किंवा ॲलोपॅथी असो किंवा डेंटिस्टी असो, त्या लोकांनी त्या क्षेत्राचं काम करावं। हे म्हणजे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला सुपरसॉनिक फायटर जेट चालवण्यासारखं किंवा तहसीलदाराला 1 महिना ट्रेनिंग देऊन IASचं प्रमोशन दिल्यासारखं आहे। जनहित लक्षात घेता ही अतिशय चुकीचा निर्णय आम्हाला वाटतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आज एज्युकेशन करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आलो आणि यानंतर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपल्याला प्रेस नोट देण्यात येईल। त्यामध्ये आमचे पुढचे कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत आणि येत्या काळामध्ये आम्ही 1 दिवसाची टोकन स्ट्राईक असेल किंवा इंडिफिनिट स्ट्राईक असेल, ह्या गोष्टी करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे। हे आंदोलन आमचं राज्यव्यापी असेल आणि आमची कामना आहे सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं।
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें